नमस्कार विद्यार्थी मित्रो, आपण नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न मधील अदर 3 ऍडजस्टमेंटचा या व्हिडिओमध्ये बनवणार आहोत। आता यापूर्वी आपल्याला काय माहित असायला पाहिजे ते बघा। परीक्षेला एक ओपनिंग बॅलन्स शीट आलेला असेल किंवा कधी कधी ओपनिंग बॅलन्स शीट न देता तुम्हाला एक ऍडजस्टमेंट दिलेले असते की ओपनिंग असेट्स अँड लायबिलिटीज, मग त्यामध्ये फिक्स असेट्स असतात किंवा काही करंट पण असतात। त्यामुळे आपल्याला हा ओपनिंग बॅलन्स शीट बनवावा लागतो किंवा कधी कधी बनवलेला असतो। आता एक बनवलेला बॅलन्स शीट दिलेला आहे तो बघा। या बाजूला मशिनरी दिलाय, फर्निचर, कॅश इन हँड, कॅश ॲट बँक आणि स्टॉक ऑफ स्टेशनरी दिलेला आहे। या बाजूला कॅपिटल फंड दिलेला आहे आणि बँक ओव्हरड्राफ्ट दिलेला आहे। आता आपण काय करणार आहोत, तर हा जो जुना बॅलन्स शीट आहे तो पहिल्यांदा आपण पोस्टिंग करून घेणार। तो पोस्टिंग करत असताना फिक्स लायबिलिटीज आणि फिक्स असेट्स फक्त घ्यायच्या, बाकीच्या आपण काय करायचं आता आपण बघूया। मशिनरी इथं 50,000 दिसते, इकडे पोस्टिंग करून घ्या। फर्निचर इथे 20,000 आहे, इथं पोस्टिंग करून घ्या। त्यानंतर कॅश इन हँड इथं तुम्हाला 6,000 दिसत आहेत, हे 6,000 इथं रिसीट साईडला इथं असतात बघा खाली, याला गोल करा। त्यानंतर कॅश ॲट बँक 4,000 इथे दिसत आहेत, याला इथं गोल करा, म्हणजे त्याचा ऑलरेडी पोस्टिंग झालेला आहे। त्यानंतर लायबिलिटी बाजूला कॅपिटल फंड आहे, इथं पोस्टिंग करून घ्या, बरोबर। बँक ओव्हरड्राफ्ट 11,000 आहे, इथं बघा पेमेंट साईडला इथं क्रेडिट बाजूला दिसते बघा, इथं पेमेंट बाजूला याला गोल करायचे 11,000ला आणि याला गोल करायचं। त्याच्यानंतर इथं बघा स्टॉक ऑफ स्टेशनरी आहे, याला इथं असा स्टार करून ठेवा। आपल्या दृष्टीने स्टार म्हणजे पेंडिंग, कधी कधी इथं सबस्क्रिप्शन सुद्धा असतं, त्याला पण स्टार करून ठेवायचा असेल तर, किंवा कधी कधी या बाजूला आउटस्टँडिंग असतं खाली बघा इथं, त्यालाही स्टार करून ठेवा, कारण या ऍडजस्टमेंटच्या सेकंड इफेक्ट मध्ये हे स्टार जाणार आहे। म्हणून आपण सध्या या प्रॉब्लेम मध्ये फक्त स्टॉक ऑफ स्टेशनरी आहे, त्याला आपण स्टार करून ठेवला आणि मग आपण पुढे जाऊया। आता आपल्या दृष्टीने या बॅलन्स शीटचं कामकाज पूर्ण झालेलं आहे। आता आपल्याला काय करायचंय ते बघूया। इथं आपल्याला ऍडजस्टमेंट्स करणार आहोत आपण। डेप्रिशिएशन हे फिक्स असेट वरती असतं, इथं आपल्याला मशिनरीवर 5% विचारलेला आहे। इफेक्ट लिहूया पहिला, एक लेस फ्रॉम असेट्स आणि दुसरा इफेक्ट आहे एक्सपेंडिचर साइड, बरोबर। आता ही ऍडजस्टमेंट आहे मशिनरीवरती, इथं दिलंय बघा, दॅट इज मशिनरीवरती 5% तुम्हाला डेप्रिशिएशन काढायला सांगितले। मशिनरी बघा इथं 50,000 आहे, 5% काढा, 10%चं उत्तर आहे 5, त्याच्या निम्म केलं की 2,500 येणार आहे। मग आपण इथं वजा करणार आहोत 2,500, वजापैकी बाहेर 47,500, हे 2,500 इकडे एक्सपेंडिचर साईडला या। डेप्रिशिएशन ऑन मशिनरी 2,500। त्यानंतर पुढे बघा, फर्निचर वरती 10% काढायला सांगितले। इथं फर्निचर आहे तुमच्याकडे ओपनिंग 20,000, ऍडिशनल फर्निचर आहे 10,000, त्याची तारीख आहे 1/10/2019। आता आपल्याला डेप्रिशिएशन काढताना काय करावं लागणार आहे, तर ते बघा। डेप्रिशिएशन काढत असताना फर्निचरचे 2 पार्ट आहेत, इयत्ता 11वी मध्ये हे झालेलं आहे। टोटल फर्निचर 30,000, त्याचे 2 पार्ट करा, F1 आणि F2। F1 ची व्हॅल्यू 20,000 आहे, इथं लिहा 20,000। F2 ची व्हॅल्यू आहे 10,000, याची डेट आहे 1/4/19, कारण इथं ओपनिंग बॅलन्स शीटलाच ते होतं। ऍडिशनल परचेस 10,000 आहे, त्याची तारीख आहे 1/10/19। साहजिकच 31 मार्च पर्यंत आपल्याला याच्यावरती 12 महिने भरतील आणि याचे फक्त 7 महिने भरतील, कारण इयर एंडिंग आपलं 31 मार्च दिलेलं आहे, बरोबर। मग आपल्याला डेप्रिशिएशन काढायचे, या 20,000 वरती 10% दरानं 12 महिन्यासाठी रेट आपल्याला 10% रेट दिलेला आहे। 10% काढलं तर याचं उत्तर 2,000 येणार आहे, बरोबर। याच्यावरती 10% काढलं तर 1,000 उत्तर येणार आहे। 1,000 हे एका वर्षाचं असेल, आपल्याला ते 6 महिन्यासाठी पाहिजे, कारण त्याचा कालावधी 6 महिन्याचा आहे, म्हणून आपण 1,000 भागिले 2 करणार आहोत, डिवायडेड बाय 2 करणार, निम्म करायचंय आणि त्याचं उत्तर असायला पाहिजे 500। म्हणजेच असं 1,000 गुणिले 6/12, 6 × 1 = 6, 6 × 2 = 12, म्हणजे ते उत्तर 500 येणार आहे। आणि मग एकूण डेप्रिशिएशन
2000 अधिक 500 बरोबर डेप्रिशिएशन 2500 असायला पाहिजे. आणि मग याचे दोन इफेक्ट इथं आपल्याला लेस करायचं आहे. 2500 वजा बाकी 27500 बाहेर हे 2500. एक्सपेंडिचर साईडला डेप्रिशिएशन ऑन फर्निचर 2500 अशी आपली पहिली ऍडजस्टमेंट पूर्ण झालेली आहे. म्हणजे यावरती ही ऍडजस्टमेंट येते. दुसरी ऍडजस्टमेंट आहे कॅपिटलायझेशन ऑफ एंट्रन्स फीज डोनेशन असेल किंवा याच्या पुढे ऍडमिशन फी असू शकेल, लाईफ मेंबरशिप फी असू शकेल वगैरे वगैरे. कॅपिटलाइज करा म्हटलं याचा अर्थ पहिला इफेक्ट करायचा लेस फ्रॉम काय कॅपिटलाइज करायचं एंट्रन्स फीज. एंट्रन्स फीज जे विचारलेलं आहे ती इथे एक्झाम्पल मध्ये बघा एंट्रन्स फी विचारलेला आहे. मग आपण लेस फ्रॉम एंट्रन्स फीज म्हणजेच रिलेटेड इन्कम मधून वजा करायचंय. आणि दुसरा इफेक्ट करायचा आहे बॅलन्स शीट. लायबिलिटी साईडला जो तुमचा कॅपिटल फंड असतो तिथं आपण बॅलन्स शीट म्हटलेलं आहे. इथं म्हणूया आपण ऍड इन कॅपिटल फंड. बॅलन्स शीट नाही म्हटलं तरी चालेल, ऍड इन कॅपिटल म्हणा, कॅपिटल फंड म्हणा, तुमच्या लगेच लक्षात येते. आता आपण ह्या ऍडजस्टमेंट करून घेणार आहोत. आपल्याला याच्यावरती दोन ऍडजस्टमेंट इथं दिलेल्या आहेत. एंट्रन्स फीज 50% कॅपिटलाइज करा म्हटले. या इकडं इथं बघा एंट्रन्स फीज आपण 12,000 ऑलरेडी लिहिलेलं आहे कारण हे आरपी मध्ये ऑलरेडी होतं. 50% कॅपिटलाइज करायचं आहे. याच्या 50% केलं तर 6,000 येईल. वजा बाकी बाहेर 6,000 येणार आहे. आणि जे कॅपिटलाइज 6,000 केलेत इथं वजा केलेत ते इथं बघा कॅपिटल फंड ऑलरेडी लिहिलंय. ऍड एंट्रन्स फी म्हणायचं अमाऊंट असायला पाहिजे 6,000. त्यानंतर डोनेशन फुल कॅपिटलाइज असं म्हटलेलं आहे. फुल म्हणजे सर्व 100%. आपल्याला इथं डोनेशन मधनं पहिल्यांदा लेस करून घ्यायचं आहे. 10,000 लेस बाहेरचं उत्तर 00 असायला पाहिजे. आणि हे जे 10,000 तुम्ही इथं वजा केलेले आहेत ते बरोबर इथं कॅपिटल फंडामध्ये ऍड होतील 10,000. लक्षात आलं. म्हणजे हे दोन्हीच्या दोन्ही ऍडजस्टमेंट बघा सेम इफेक्ट केलेत आपण. लेस फ्रॉम एंट्रन्स फी पहिला केला, दुसरा लेस फ्रॉम डोनेशन केला आणि ऍड इन कॅपिटल फंड असं केलेलं आहे. तिसरी ऍडजस्टमेंट तुम्हाला दिलेली आहे स्टॉक ऑफ स्टेशनरी, स्टॉक ऑफ ड्रग्ज किंवा स्टॉक ऑफ स्पोर्ट्स मटेरियल. नॉन ट्रेडिंग ऑर्गनायझेशन कोणते आहे त्याच्यावर डिपेंड असतं. स्कूल असेल तर स्टेशनरी असेल, हॉस्पिटल असेल तर ड्रग्ज असेल, स्पोर्ट्स क्लब असेल तर स्पोर्ट्स मटेरियल असेल, त्या पद्धतीने. आता आपल्याला काय करायचंय ते बघा. तुम्हाला रिसीट अँड पेमेंट जे दिलेलं असतं त्या रिसीट अँड पेमेंट्स मध्ये पेमेंट बाजूला असं दिलेलं असतं पेड प्रिंटिंग अँड स्टेशनरी किंवा परचेस ऑफ ड्रग्ज किंवा परचेस ऑफ स्पोर्ट्स मटेरियल असं दिलेलं असतं. मग ते पहिल्यांदा आपण इथं पोस्टिंग करून घेणार आहोत. आता याच्यावरती ऍडजस्टमेंट आपल्याला ओपनिंग स्टॉक ऑफ स्टेशनरी करायचे. आपण ही ऍडजस्टमेंट स्टेशनरीवरती करूया. इथं बघा ओपनिंग असेल तर ऍड करायचं ओपनिंग स्टॉक ऑफ स्टेशनरी. ओपनिंग स्टॉक किती दिलेला आहे तिथं 1,000. मग इथं आपण 1,000 लिहिणार आहोत. ऍड करूया, यांची बेरीज येणार आहे 6,000. आणि याचा दुसरा इफेक्ट इथं बॅलन्स शीटच्या असेट साईडला बघा इथं आपण स्टार करून ठेवला होता. करेक्ट. हा इफेक्ट ऑलरेडी झालेला आहे. याला राईट ची खूण करा, याचा सेकंड इफेक्ट झाला. म्हणजेच आपण काय केलेलं आहे नंबर 1 ऍड इन स्टेशनरी आणि दुसरा इफेक्ट बॅलन्स शीट असेट साईड. फक्त बॅलन्स शीट कुठला असायला पाहिजे ओल्ड. परत बघा इथं आपण स्टॉक ऑफ स्टेशनरी ऍड केलं आणि जुन्या बॅलन्स शीटच्या असेट साईडला बघा इथं बरोबर आधी होतं म्हणून आपण त्याला पेंडिंग ठेवला होता. त्याला आता राईट ची खूण केली. ओके, त्याचा इफेक्ट झालेला आहे. त्यानंतर आपल्याला क्लोजिंग स्टॉक ऑफ स्टेशनरी दिलेला आहे. त्याचा पहिला परिणाम करायचा आहे ऍड नसून तिथं काय पाहिजे लेस फ्रॉम स्टेशनरी आणि दुसरा इफेक्ट बॅलन्स शीट असेट साईड. परंतु कोणता बॅलन्स शीट असायला पाहिजे इथं तर न्यू बॅलन्स शीट असायला पाहिजे. आता ऍडजस्टमेंट काय दिली बघा. क्लोजिंग स्टॉक ऑफ स्टेशनरी ₹2,000 दिलेले. त्याचे दोन इफेक्ट करून घेऊया. इथं आपल्याला म्हणायचं आहे लेस क्लोजिंग स्टॉक ऑफ स्टेशनरी. क्लोजिंग स्टॉक ऑफ स्टेशनरी अमाऊंट आहे 2,000. म्हणजे हे 6,000 इथं न लिहिता इथं लिहायला पाहिजे होते. आणि यांची बेरीज करूया
6 आणि 2 किती पाहिजे इथं 8. आणि दुसरा परिणाम याचा बॅलन्स शीटच्या असेट साइडला इथं लिहूया आपण स्टॉक ऑफ स्टेशनरी. रुपीज असायला पाहिजे 2000. ओके, या पद्धतीने आपण ही तिसरी ऍडजस्टमेंट आता पूर्ण केलेली आहे. म्हणजेच लक्षात घ्या, परीक्षेला जास्तीत जास्त वेळा आपल्याला अशा पद्धतीची ऍडजस्टमेंट येण्याची पॉसिबिलिटी आहे. आता बघा इथे जे ऍडजस्टमेंट डेप्रिसिएशन, कॅपिटलायझेशन आणि स्टॉक ऑफ स्टेशनरी, बहुतेक वेळा या 3 पैकी 2 ऍडजस्टमेंट परीक्षेला असतात.